मित्र हो, नमस्कार. मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये आपण विष प्रयोग ही सत्य घटना पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांवर विष प्रयोग झाला अशी दंतकथा आहे किंवा इतिहासात असा काही उल्लेखही भेटतो. मित्रांनो, पूर्वीच्या काळामध्ये जे काही राजे असायचे, या राजांवर विष प्रयोग व्हायचा आणि हा विष प्रयोग करण्यासाठी बहुतेक राजांच्या दरबारी विष कन्या असायच्या, फार सुंदर असायच्या आणि या विष कन्यांच्या मार्फत दुश्मनांवर विष प्रयोग केला जायचा. असंही म्हटलं जातं की भारताचे दुसरे पंतप्रधान की ज्यांनी जय किसान जय जवान ही शेतकऱ्यांसाठी घोषणा तयार केली, ते स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री हे 1962चे पाकिस्तान आणि हिंदुस्थान हे युद्ध लढले आणि त्याच्यानंतर मात्र शांतता करार करण्यासाठी लाल बहादूर शास्त्री हे ताश्कंदला गेले, पाकिस्तान बरोबर शांतता करार करण्यासाठी, आणि त्याच ठिकाणी त्यांच्यावरही विष प्रयोग केला गेला असं इतिहास सांगतो. हे सगळं जुन्या काळात घडत असताना आज मात्र शालेय विद्यार्थ्यांवर विष प्रयोग केला जातो, विष प्रयोग होतो आणि ही अतिशय दुर्दैवाची अशी गोष्ट आहे. तर या शालेय विद्यार्थ्यांवर विष प्रयोग होण्याचे कारण काय? काही दुश्मनी, काही प्रेम, हे असं काही आहे का? तर ते आपण आता या सत्य घटनेमध्ये बघूया. कारण ही सत्य घटना पाहताना मित्रांनो एक लक्षात घ्या की अनेक गोष्टी, अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. चला तर बघूया नेमकी सत्य घटना काय आहे ती. मित्र हो, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक शाळा वाघेश्वर विद्यालय आणि येथील एक विद्यार्थिनी या शाळेत असते. सकाळी तिची शाळेत जाण्यासाठी घरी धावपळ चालू असते. आई आरडाओरड करत असते, कारण अलीकडे तुम्हाला माहिती आहे की मुलांना शाळेत पाठवणं, मुलांना क्लासला पाठवणं, हे जे काही पालक असतात ते पालक त्याच्यामध्ये जास्त दखल घेतात आणि त्यामुळं ही मुलं अगदी त्या पालकांवरच डिपेंड राहतात. तर अशी ही मुलगी शाळेत जाण्यासाठी सकाळी धडपड करत होती. सकाळी उठल्यानंतर ही मुलगी फ्रेश होऊन युनिफॉर्म घालते. दप्तरामध्ये तिच्या म्हणजे सॅकमध्ये वह्या पुस्तके कोंबते. युनिफॉर्म घातल्यानंतर जो जो पट्टा असतो युनिफॉर्मचा तो पट्टा आवळते. सॉक्स घालते, त्याच्यावर बूट चढवते. ही सगळी तयारी असतानाच मध्येच आई आतल्या रूम मधून तिला ओरडते, अगं सॉक्स घेतले का, बूट घातले का. मात्र हिनं ते सगळं केलेलं असतं, पण आईची माया असते ती तिला काळजी असतेच. आणि हे सगळं झाल्यानंतर मात्र ही मुलगी शाळेला निघते आणि शाळेला निघाल्यानंतर घराच्या बाहेर पडल्यानंतर तिच्या एक गोष्ट लक्षात येते मित्रांनो, की आपलं काहीतरी एक वस्तू विसरलेलो आहोत. ती पुन्हा मागे फिरते आणि घरात येते. त्यावेळेला आई बोलते, आता काय झालं, कंपास पेटी राहिली. आई पुन्हा ती कंपास पेटी तिला शोधून देते, तिच्या दप्तरामध्ये कोंबते आणि आईनं या अगोदरच तिच्या दप्तरामध्ये, तिच्या सॅकमध्ये टिफिनचा बॉक्स आणि पाण्याची बॉटल हे टाकलेलं असतं. आता कंपास पेटी टाकते आणि तिच्या ढुंगणावर
अगदी प्रेमाने एक चापट मारून तिला शाळेत काढून देते. दरम्यान ही मुलगी शाळेमध्ये आपल्या वर्गामध्ये पोहोचते, तिच्या बेंचवर पोहोचते आणि बेंचवर ती तिची सॅक ठेवून देते. आणि आपल्याला माहिती आहे की शाळेची तिसरी घंटा होईपर्यंत, शेवटची घंटा होईपर्यंत मुलं आजूबाजूला वर्गाच्या हुंदडतात, खेळतात. वर्ग भरलेला नसतो. आपण काय केलं? आपणही तेच केलं. आणि अचानक काय होतं की शाळेची शेवटची जो काही बेल असते ती होते आणि धावत अगदी प्रत्येक विद्यार्थी या वर्गामध्ये येतो आणि आपापला बेंच पकडतो. आता होतं काय की ही जी मुलगी आहे ही आपल्या बेंचवर येते, सॅकची चैन उघडते. सॅकची चैन उघडल्यानंतर त्याच्यातली पाण्याची बॉटल काढते आणि पाणी पिते. काही वेळातच या मुलीला असं काहीतरी चक्कर आल्यासारखं होतं. पाणी पिल्यानंतर काही वेळातच तिला चक्कर आल्यासारखं होतं. आणि बाजूला जी काही मुलगी होती, विद्यार्थिनी होती, तिची मैत्रीण होती, तिच्या ही गोष्ट लक्षात येते का हिला काहीतरी गडबड होते. म्हणून ती तिला सावरते आणि बॉटलचा बूच खोलून त्या बॉटलच्या पाण्याचा ती वास घेते. एक गोष्ट लक्षात ठेवा मंडळी, शेजारची मुलगी या मुलीच्या बॉटलचं बूच खोलून त्या बॉटलच्या पाण्याचा वास घेते आणि मग ती मुलगी आपल्या वर्ग शिक्षकांना सांगते की असं असं या माझ्या मैत्रिणीला झालेलं आहे. तिला भयंकर त्रास असा सुरू होतोय. वर्ग शिक्षक धावत आले आणि या वर्ग शिक्षकांनी या मुलीला एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये, दवाखान्यामध्ये नेलं. या मुलीचं दैव बलगतं. अनेक प्रकारचे प्रयत्न करून या डॉक्टरांनी या मुलीला वाचवलं. एवढं जरी खरं असलं तरी मित्रांनो, आता अनेक प्रश्न पुढे निर्माण होतात, ते मी तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला या शेजारच्या मुलीने या बॉटलचं बूच उघडलं आणि पाण्याचा वास घेतला, त्यावेळेला त्या पाण्याचा वास उग्र येत होता. म्हणजे त्या पाण्यामध्ये काहीतरी विषारी औषध होतं हे त्या मुलीला जाणवलं. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या डॉक्टरांनी या मुलीला अगदी प्राणपणाला लावून वाचवलं, त्या डॉक्टरांनी मात्र या पाण्याची चौकशी करायची ठरवली आणि हे पाणी लॅबला पाठवलं. जसा लॅबचा रिपोर्ट आला तसं लक्षात आलं की या पाण्यामध्ये विषारी द्रव्य आहे. मित्रांनो, ही तारीख होती 15 ऑक्टोबर 2024 आणि हा जो काही त्या मुलीवर विषप्रयोग झाला, या विषप्रयोगातून अनेक प्रश्न निर्माण होतात की जे अधुरेच राहतात. त्या प्रश्नांची उत्तरं मात्र मिळत नाहीत. पहिला प्रश्न म्हणजे की ज्या वेळेला या मुलीवर किंवा ती ते बॉटलमधले पाणी पिली आणि तिला त्रास झाला, त्यावेळेला या शाळेचे सीसीटीव्ही कॅमेरे हे ऑफ होते. किमान त्या वर्गाचे सीसीटीव्ही कॅमेरे तरी ऑफ होते. हे असं का? कुणी बंद केले होते सीसीटीव्ही कॅमेरे? हे षडयंत्र रचायचं होतं म्हणून हे शाळेचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले होते का? अनेक प्रश्न आहेत. दुसरा प्रश्न निर्माण असा होतो मित्रांनो
की ही शेजारी बसलेली जी मुलगी आहे त्या मुलीला या मुलीच्या बॉटलमध्ये काहीतरी विषारी द्रव्य आहे अशी शंका का निर्माण होते? कदाचित ही मुलगी बाहेर खेळायला गेली होती, वर्गाच्या बाहेर धावताना तिला चक्कर आली असेल किंवा इतर काही गोष्टी झाल्या असतील. पण ही मुलगी शेजारी बसलेली बॉटल खोलून बॉटलमधील पाण्याचा वास घेते. याचा अर्थ असा होतो का की या शेजारी बसलेल्या मुलीच्या समोरच काहीतरी गडबड झालेली आहे? होतो ना प्रश्न निर्माण. मित्रांनो, तिसरा प्रश्न निर्माण होतो की हा विषप्रयोग कशामुळे झाला? एकतर्फी प्रेमातून निर्माण झाला की काही वादातून निर्माण झाला? चौथा प्रश्न असा निर्माण होतो की ज्या वेळेला हे सीसीटीव्ही कॅमेरे, किमान आपण या वर्गापुरता विचार करूया, हे सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते आणि हे शाळेच्या स्टाफच्या लक्षात नाही आलं का? किंवा जर सगळ्या शाळेचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असतील तर हे शाळेच्या लक्षात आलं नाही की सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत म्हणून? काय खूप काही प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि ते अनुत्तरित राहतात. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र जर या शाळेवर त्या पालकांनी पोलीसमध्ये गुन्हा दाखल केला तर मग मात्र या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलीस खोदून काढल्याशिवाय राहणार नाहीत. मित्रहो, असं लहान मुलांवर, शाळेच्या विद्यार्थ्यांवर अशा प्रकारचे विषप्रयोग करणं, मग त्याच्यामध्ये कोणी असेल, कदाचित शाळेचा एखादा विद्यार्थी असेल, विद्यार्थिनी असेल, शिक्षक असेल किंवा अजून कोणी बाहेरचं असेल, मला माहीत नाही, ते पोलिसांमध्ये शोध लागेलच. पण या अशा प्रकारची कृत्य करणं हे खरोखरच लांछनास्पद आहे. गेले ते दिवस. वैर करायचं तर वैरीही तसाच पाहिजे मित्रांनो. हे असे छुपे खेळ खेळून एखाद्याचा जीव घेणं हे चुकीचं आहे. मित्रांनो, आता इथेच थांबूया. मी परत येतोय एक नवीन सत्य घटना घेऊन आपल्या समोर. तोपर्यंत नमस्कार.